पेठ तालुक्यात सध्या वादळी वारे आणि पावसाचा मोसम चालू असताना पेठ तालुक्यातील कहांडोळपाडा व देवळाचा पाडा येथील डीपी बॉक्स सतत उघडे पडलेले आहे। यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढलाय। पावसाळ्यामध्ये या डीपी बॉक्समधून शॉर्ट सर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबीकडे महावितरणने दुर्लक्ष केले आहे। डीपी बॉक्स पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करणे गरजेचे असताना डीपी बॉक्सची दारं आणि त्यांच्या कड्या दुरुस्त करण्यात आल्या नाही। या डीपी बॉक्समध्ये मोठा विद्युत प्रवाह असल्याने एखादी व्यक्ती या प्रवाहाच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता आहे। तसेच या डीपी बॉक्समध्ये पाणी गेल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे। डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्यामुळे बॉक्समधील तारा पूर्णपणे उघड झाल्या आहेत। या दोन्ही डीपी बॉक्स जळून कायमच नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे कहांडोळपाड्यातील ग्रामस्थ अनिल गाडर, मोहन भोवरे, श्याम धनगरे, निवृत्ती भांगरे, मधुकर भांगरे, काशीराम दरोडे, नामदेव भोरे महावितरण कंपनीने डीपीकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तांदळे, पेठ।